कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. इत्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. ॐ योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपानदेवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नावडावे जन नावडावा मान करुणी प्रमाण तूची होई. सोडवूनी देह संबंध व्यसने ऐशी नारायणे कृपा कीजे. नावडावे रूप नावडावा रस अवघी राहो आस पायापाशी. तुका म्हणे आता आपुलिया सत्ता करुणी अनंता ठेवायसे. सोडवूनी देह संबंध व्यसने ऐशी नारायणे कृपा कीजे. भगवती इंद्रायणी मातेच्या तीरावर अलंकापूर क्षेत्रामध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानाधिराज ज्ञानोबारायांच्या चरण सानिध्यामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची गाथा अर्थात तुकोपनिषद याच्यावरती सुरू असलेलं जे अष्टादशा या अष्टादशातील आजच्या या सत्राची सेवा परमपूजनीय प्रातस्मरणीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनं माझ्याकडं आलेली आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबारायदी संतांच्या चरणी गुरुवर्य गातामूर्ती बाबांच्या चरणी परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व संत महंत मंडळी, सर्व गुप्तरूपानं असणारी सर्व ऋषी मंडळी, सर्व सिद्ध मंडळी, उपस्थित सर्व गुरुजन मंडळी, सर्व साधक, सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो
आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. नावडावे जन नावडावा मान करुणी प्रमाण तूची होई, सोडवूनी देह संबंध व्यसने ऐशी नारायणी कृपा कीजे. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून देवाकडे मागणी करतात. मागणी करणारा हा अभंग आहे. तुकोबारायने या अभंगातून आपल्या आवडीनं देवाच्या ठिकाणी अनन्य राहावं आणि ही कृपा देवाने करावी अशा प्रकारची मागणी तुकोबारायांनी देवाकडं केलेली आहे. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये आवड असते, पण त्या आवडीचा प्रत्येकाचा विषय भिन्न भिन्न असतो. कुठलाही जीव घेतला तर प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये आवड असते, पण आवड सगळ्याच्या अंतःकरणात जरी असली तरी सगळ्यांच्या आवडीचा विषय एक नसतो. संसारात सुद्धा सगळ्यांना एक विषय आवडत नाही. कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं. परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा देवाची आवड ज्यांना आहे अशा व्यक्तींच्या अंतःकरणामध्ये सुद्धा सगळ्यांना एका तत्वाची आवड नाही. कुणाला देवाचं रूपच आवडतं, कुणाला देवाचं नामच आवडतं, कुणाला देवाच्या कथाच आवडतात. असं म्हणजे वेगवेगळी आवड असते. पण तुकोबारायांनी आपल्या आवडीचा विषय हा एक व्हावा आणि भक्ताच्या आवडीचा विषय एक असावा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्याच्या आवडीचा विषय केवळ परमात्मा असावा, केवळ नारायण असावा. नारायणाशिवाय त्याला दुसऱ्या कोणत्याही विषयाची आवड नसावी. त्याला धन आवडू नये, त्याला मान आवडू नये, त्याला आई आवडू नये, त्याला बाप आवडू नये, त्याला मित्र आवडू नये, त्याला पत्नी आवडू नये, त्याला भाऊ आवडू नये, कोणी आवडू नये. त्याच्या आवडीचा विषय कोण हवा? एक देव असावा. आणि ही स्थिती आपल्या ठिकाणी यावी म्हणून तुकोबारायांनी देवाकडं मागणी केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, नावडावे जन नावडावा मान. देवाची आवड असावी, परमात्म्याची आवड असावी. परमात्मा सोडून बाकीचे जे संसारातले जे अनात्म पदार्थ आहेत त्या अनात्म पदार्थाची कोणत्याही पदार्थाची आवड नसावी. कोणाची आवड नसावी? जन नावडावे, लोक आवडू नयेत. परमार्थामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध जर कोणाचा असेल तर तो कोणाचा? लोकांचा असतो. लोक आवडू नये, कारण लोक ज्याला आवडतात त्याला देव भेटत नाही. म्हणून न देखे जो या जना तया दावी आपणा. वाळोनिया जन सांडी मज दुरी, करशील हरी कृपा कधी. तर तुकोबारायांनी अशी देवाकडे मागणी केली, लोकांनी मला वाळून सोडावं. म्हणजे तुकोबारायांना लोक आवडत नव्हते किंवा साधकांना लोक आवडू नये, पण त्यापूर्वीची ही अवस्था आहे की लोक आवडू नयेत. अशा प्रकारची मागणी तुकोबारायांनी केलेली आहे. नावडावा मान, मानही आवडू नये. लोकांनी आपल्याला मानणं, लोकांनी आपला सत्कार करणं, पूजा करणं, या बसा आपल्याला महत्त्व देणं, हेही आपल्याला आवडतं आणि हे आवडू नये. अमानित्व मदंभित्व या श्लोकावर, अमानित्व पदावर या ज्ञानोबारायांनी खूप अशा प्रकारचा विस्तार केलेला आहे. मान आवडू नये. लोकमान वमना समान मानणे, एकांती राहणे विठोसाठी तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. लोकांनी मानणं हा जो लोकमान आहे तो वमनाप्रमाणे मानला गेला पाहिजे. वमन म्हणजे वांती. जसं कुत्र्यांनी वांती केली की तिच्याविषयी जशी मनामध्ये किळस येते, तशा प्रकारचं लोकमान्यतेविषयी मनामध्ये किळस आली पाहिजे. किळस उठलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमून या सुने आताची गेले. जसं ताजं कुत्रं ओखून गेलं, वाळलेलं सुद्धा नाही ते. मग त्या वांतीविषयी, त्या वमनाविषयी जशी मनामध्ये किळस येते, त्याप्रमाणे लोकांच्या मान्यतेविषयी, लोक जे मानतात त्याविषयी मनामध्ये किळस यावी. तो लोकांनी दिलेला मान आवडू नये अशी स्थिती माझी व्हावी. जन नावडावे, मान नावडावा, करुणी प्रमाण तूची होई. माझ्या आवडीला तूच एक आधार, तूच एक आश्रय, तूच एक अशा प्रकारचा विषय व्हावा
अशा प्रकारचं तुकोबाराय देवाला म्हणतात. सोडवून देह संबंध व्यसने ऐशी नारायणे कृपा कीजे. देह संबंध व्यसने सोडवून, देहाशी आपण संबंध केलेला असतो, आपला देहाशी संबंध आहे आणि तोही तादात्म्य संबंध आहे. म्हणजे आपण देहाशी ऐक्य केलेलं आहे, देहाला आपण आपलं स्वरूप मानलेलं आहे. आपण देहावर प्रेम करतो, घरावरही प्रेम करतो, गाडीवर, जमिनीवर, मुलावर, पत्नीवरही प्रेम करतो, पण ते प्रेम वेगळं असतं आणि आपल्या देहावर असणारं प्रेम वेगळं असतं. त्यांच्यावर ते माझे म्हणून प्रेम असतं आणि देहावर जे प्रेम असतं ते मी म्हणून प्रेम असतं. देहाला आपण आपलं स्वरूप मानलेलं असतं, आत्मा मानलेलं असतं, म्हणजे आपण देहाशी तादात्म्य संबंध केलेला आहे. आणि हा जो देहाशी असणारा जो तादात्म्य संबंध आणि देहाशी तादात्म्य संबंध केला की जी संकटं येतात ती देहाशी असणारा संबंध आणि त्या संबंधाच्या योगाने येणारी जी संकटं, ती दुःख, ती सगळी अशा प्रकारची सोडून देवा हे नारायणा आईशी कृपा कीजे. देवा तुम्ही माझ्यावर अशी कृपा करा. कशी कृपा करा? नावडावे रूप नावडावा रस. देवा मला तुझ्या रूपा वाचून जगामध्ये असणारे जे अनात्म पदार्थ, कोणत्याही अनात्म पदार्थाचं रूप आवडू नये. म्हणजे विशेषतः जे रूप आवडतं, पुरुष असेल तर स्त्रीचं रूप आवडतं, स्त्री असेल तर पुरुषाचं रूप आवडतं, तर हे कोणाचंही रूप मला आवडू नये, कोणताही रस आवडू नये. काही लोकांना रूपच आवडतं, काही लोकांना रसच आवडतं. आणि कोणत्याही विषयाची आवड निर्माण झाली, एका विषयाची जरी आवड निर्माण झाली तरी तो विषय पतनाला कारण होतो. म्हणून कोणत्याच विषयाची आवड मनामध्ये निर्माण होऊ नये, रस आवडू नये. काही काही लोकांचं कीर्तनाला गेले, भजनाला गेले, कुठं गेले तरी पंक्तीवर जास्त लक्ष असतं. कशाचा बेत आहे, काय आहे, आमकं आहे, ते सत्रात काय झालं, त्याची चर्चा कमी असते, पण पंक्तीची चर्चा जास्त असते. म्हणजे त्यांना रस आवडतो. तर असं नसावं. रसामध्ये मन आपलं गुंतवून ठेवू नये, रस आवडू नये. अवघी राहो आस पायापाशी. माझी सगळीची सगळी आशा, सगळी इच्छा, माझी आवड देवा तुमच्या पायाजवळ असावी, तुमच्या पायाजवळ राहावी. तुका म्हणे आता आपुल्या सत्ता करुणी अनंता ठेवायसे. तुकोबाराय म्हणतात की अनंता आता आपुलिया सत्ता ऐशे करुणी ठेवा. हे अनंता तुम्ही तुमच्या सत्तेनं, तुमच्या सामर्थ्याने तुम्ही आता मला असं करून ठेवा की माझ्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ फक्त तुमच्याच चरणाची आवड राहिली पाहिजे, तुमच्या चरणाच्या प्राप्तीचीच इच्छा मला अंतःकरणामध्ये झाली पाहिजे. त्यालाच सद्बुद्धी म्हणतात. आणि फार कठीण आहे महाराज. भगवत प्राप्ती कठीण नाही, भगवत प्राप्तीची तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होणं हीच कठीण आहे. त्याला तैसी दुर्लभ ती सद्बुद्धी जी परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर. त्यालाच या सद्बुद्धीला सद्वासना म्हणतात, त्यालाच सद्बुद्धी म्हणतात. तर ही माझ्या मनाची आवड, इच्छा तुमच्या पायाजवळ राहावी अशा प्रकारची स्थिती माझी करून ठेवा. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. निसंग तुम्हासी राहणे कट, नाही कटकट साहो येत. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगासी सकळा स्फटिकाची. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. तुकोबाराय याही अभंगातून देवाकडे मागणीच करतात. मागणी करणाराचा हाही अभंग आहे. तुकोबारायांनी जी मागणी केलेली आहे ती कशा संबंधाची मागणी केलेली आहे? ते देवालाच समोर धरलेलं आहे. देवाचं स्वरूप जसं आहे, देवाची जशी स्थिती आहे तशी स्थिती मलाही प्राप्त व्हावी आणि ती देवानी प्राप्त करून द्यावी अशा संबंधाची मागणी तुकोबारायांनी देवाकडे केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात की देवा तुम्ही उपाधी वेगळे, तुम्ही कसे आहात? उपाधीहून वेगळे आहात. उपाधी तर तुम्हालाही आहे आणि मलाही आहे. मी म्हणजे जीव, तुम्ही म्हणजे ईश्वर. ईश्वर ही उपाधीनंच युक्त आहे आणि जीवही कसा आहे? उपाधीनेच युक्त आहे. फक्त उपाधी वेगवेगळी आहे. जीवाची उपाधी वेष्टी अज्ञान आहे किंवा बुद्धी अंतःकरण काय, आणि ईश्वराची उपाधी ही माया आहे. उपाधी तर तुम्हालाही आहे आणि मलाही आहे,
पण फरक हा आहे, उपाधी जरी असली, दोघांनाही जरी असली, आम्हाला उपाधी जरी असली तरी आम्ही मात्र उपाधीला चिकटलेलो आहे आणि तुम्ही मात्र उपाधीपासून कसे भिन्न आहात, वेगळे आहात. म्हणजे त्या उपाधीत राहूनसुद्धा तुम्हाला त्या उपाधीचा काय नाही, स्पर्श अशा प्रकारचा नाही. तुम्ही उपाधी वेगळे. जसं पद्मपत्रमिवांभसा, जसं कमळाचं पान पाण्यात असतं, पण पाण्यात असूनसुद्धा ते पाण्यापासून काय असतं, अलिप्त असतं. तसं परमात्मा अर्थात ईश्वर उपाधीहून वेगळा आहे आणि निर्विकार आहे. परमात्म्याच्या ठिकाणी कुठलाच विकार नाही. विकार हे तसे 3 सांगितले जातात आणि जर बारीक विचार केला तर मग 6 सांगितले जातात. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते असे षड्विकार सांगितले जातात. तर यातला कुठलाही विकार तुमच्या ठिकाणी नाही. जायते विकार असता तर हे पुढचे विकार असतात. तुमच्या ठिकाणी जायते विकारच नाही, तुमचा जन्मच नाही, तुम्ही अजन्म आहात, त्याच्यामुळं तुम्ही निर्विकार आहात. काहीच संसार तुम्हा नाही. संसार तुमच्या ठिकाणी कसलाच नाही. संसाराचा तुम्हाला स्पर्शच नाही. तुमच्याशी संसाराचा संबंधच नाही. जन्म नाही, मरण नाही. ते जन्म मरण ज्या कर्मामुळं असतं ते कर्म तुम्हाला नाही. कर्माचा संबंध नाही. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति मामे भिजानाती कर्मभिर्न सबध्यते. अशी तुमची स्थिती आहे. तुम्हाला संसार नाही, आम्हाला संसार आहे. आम्हाला जन्मावं लागतं, आम्हाला मरावं लागतं, आम्हाला उपाधीचा संबंध आहे. हे सगळं आम्हाला आहे. तुम्हाला कसलाच संसार नाही. म्हणजे सगळा संसार तर तुम्हीच निर्माण केला. सगळं जगत कुणी निर्माण केलं? त्यानेच केलं. देवाने सगळं जगत एकलेन कंठेची म्हणून आहे केली निर्माण. 14ही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. एवढं जगत निर्माण करून, या सगळ्या जगाचं पालन करून, सगळ्या जगाचा संहार करून सुद्धा तो काहीच करत नाही. ते भगवान श्रीकृष्णाची कथा आहे ना. 16,108 पत्न्यांचा उपभोग घेतला तरी बालब्रह्मचारी. मज भुली पडली कैशा परी तुम्हा आम्हा भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी. बरं ती खोटं म्हणावं दिली वाट यमुने माये खरी तुम्हा आम्हा न कळे अद्यापवर येऊ. तुम्हाला आम्हाला ते नाही समजत कशामुळं तो ब्रह्मचारी. म्हणजे 16,108 पत्न्या उपभोगल्या. बरं नुसतं लग्न केलं नाही ना, एकीला 10 मुलं होते. एक जांबुवंती सोडली तर 10 मुलं किती झाले बघा, विचार करा. मग एवढा सगळा संसार वाढवला तरीसुद्धा तो त्याने काहीच केलं नाही. तरी त्याच्यापासून तो कसा अलिप्त. कारण जर तो अलिप्त नसता तर यमुनामाईनं वाट दिली नसती. चरित्र कथा यमुनामाईनं वाट दिली. म्हणजे संसारात असून संसार करून सुद्धा तो संसारापासून कसा आहे, अलिप्त आहे. अलिप्त. तुम्हा संसार नाही, काहीच संसार तुम्हा नाही. देवा मला सुद्धा तुमच्यासारखं करा ना. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. मला सुद्धा तुमच्यासारखी स्थिती करून ठेवा ना. मी सुद्धा तुमच्यासारखा या संसारात राहून संसारातून अलिप्त झालो पाहिजे. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमाल्लोकान न हंती न निबध्यते. ही जी स्थिती आहे ही तुमच्यासारखी स्थिती मला पण प्राप्त झाली पाहिजे देवा. ही तुम्ही कृपा करा ना. समूळ वासना नुरवावी. माझ्या अंतःकरणात जी वासना आहे संसाराविषयीची, संसाराबद्दलची, ती काहीसुद्धा उरू देऊ नका. मुळासह, अर्थात वासनेचं सगळ्याच संसाराचं सगळ्याचं मूळ काय असतं, अज्ञान. ते अज्ञानासह ती वासना काय करा, नष्ट करा. कारणासह कार्याची निवृत्ती म्हणजे त्या वासनेची आत्यंतिक निवृत्ती करा. तिला संपवा, तिला उरू देऊ नका. देवा तुमचं कसं आहे, निसंग तुम्हाशी राहणे एकट. तुम्ही निसंग म्हणजे कुणाशी संबंध न ठेवता एकटेच असं राहिलं तुम्हाला काय होतं, आवडतं. ते राहणं तुम्हाला चांगलं पटतं. कुणाचीही किरकिर तुम्हाला
नको वाटते, कटकट साहो येत नाही. कोणाचीही कटकट किरकिर तुम्हाला ते सहन होत नाही. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगासी सकळा स्फटिकाची. त्याच्याकरता तुकोबारांनी उदाहरण दिले. परमात्मा संसारात असून सुद्धा सगळ्या जगात चराचरात परमात्मा आहे, पण चराचरात असून सुद्धा सगळ्यातून तो कसा आहे? अलिप्त आहे. मग कसा अलिप्त आहे? त्याच्याकरता तुकोबारांनी दृष्टांत दिलेला आहे. जसं तुकोबाराय म्हणतात, स्फटिकाची शिळा सकळा रंगाशी मिळो येत नाही. स्फटिक असतो तो जर आपण लाल फुलावर ठेवला तर तो स्फटिक लाल दिसतो. तो उचलून जर निळ्या कापडावर ठेवला तर स्फटिक कसा दिसतो? निळा दिसतो. ज्याच्यावर ठेवला तशा प्रकारचा जरी दिसत असला तरी स्फटिक लाल वस्त्रावर ठेवला म्हणजे स्फटिक लाल होत नाही, निळ्या वस्त्रावर ठेवला म्हणजे निळा होत नाही, हिरव्या वस्त्रावर ठेवला म्हणजे जरी हिरवा जरी दिसला तो हिरवा होत नाही. त्या सगळ्या रंगापासून तो कसा असतो? अलिप्त असतो. स्फटिकामध्ये कुठलंही अशा प्रकारचं परिवर्तन होत नाही. तसा परमात्मा संसारात असून सगळ्या संसारातून कसा आहे? अलिप्त आहे देवा. आणि मला ही तुमच्यासारखी स्थिती करा ना देवा, एवढी कृपा तुम्ही करा ना. महार मातेचे पणी भरे, नकळे खरे पुढील, ओंगळ अधमाचे गुण, जाता घडी न लगेची, श्वान झोळी स्वामी सत्ता, कोपे येता उत्तर, तुका म्हणे गुमानका, सांगो लोका अधमासी, ओंगळ अधमाचे गुण, जाता घडी न लगेची. तुकोबाराय या अभंगातून एखादा अधम मनुष्य असेल, दुष्ट असेल, निकृष्ट असेल तर अशा व्यक्तीला आपण उपदेश करत सांगत बसू नये, त्याच्या तोंडी लागू नये, त्याच्यापासून दूर राहावं. बोलेल असे त्याग देश त्याचा, दुष्टापासून फार दूर राहावं. तो ज्या देशात राहतो त्या देशातसुद्धा राहू नये, त्याच्या तोंडी तर लागूच नये. कारण आपण जर त्याला उपदेश करायचा प्रयत्न केला तो आपलं तर ऐकत नाही, पण तो सांगणाऱ्यालाच काय करत असतो? उलटत असतो. त्याचं वागणं कसं असतं, त्याच्या ठिकाणी कसे गुण असतात ते तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. एखादा महार, इथं महार शब्दाचा अर्थ जातीवाचक न घेता जातीमध्ये जसं त्याला निकृष्ट समजलं जातं तसं एखादा वागणुकीमध्ये, वर्तणुकीमध्ये, क्रिया करण्यामध्ये निकृष्ट मनुष्य असा घ्या. महार एखादा तो मातेचे पणी भरे, तो आईची पणी म्हणजे शपथ, पण म्हणजे शपथ, प्रतिज्ञा अशा प्रकारची भरतो. एखादं व्यवहारातलं काही कार्य असतं, जर मी हे नाही केलं तर तो चांगल्या कुलातला असून सुद्धा पण त्याची वर्तणूक, विचार सगळे निकृष्ट असतात. आणि तो असं म्हणत असतो की मी ब्राह्मणाच्या कुळात जन्मलेला असतो, आईवडील ब्राह्मण असतात, पण तो म्हणतो मी महारिणीच्या पोटचा असेल, हे माझ्याकडून जर घडलं नाही तर मी कोण असेल? अमका असेल, तमका असेल, असं मनुष्य बोलतो. पण मग हे जे त्याचं बोलणं आहे याचा परिणामाचा तो विचार करत नाही. त्याचा पुढं परिणाम काय होईल, त्याच्याकडून ते कार्य जर घडलं नाही मग लोक विचारतात कसं काय झालं, मग कोणाच्या पोटचा आहे तू? मग त्यावेळेला लगेच तो बदलतो, नाही नाही मी तसं म्हटलोच नाही. कारण बदलणं, घडीघटकीला खोटं बोलणं हा अधमाचा काय अतिशय अशा प्रकारचा, ओंगळ अशा प्रकारचा गुण आहे असं तुकोबाराय म्हणतात. अधमाचे गुण ओंगळ, जाता घडी न लगेची, आणि त्याला बदलून जायला घटकाभरही वेळ लागत नाही, लगेच बदलतो. आता एक तर लगेच थोड्या लगेच दुसरंच बोलत राहतो. हे अधमाचे गुण असे असतात. आणि त्याला जर कोणी सांगायला गेलं अरे असं नको बोलू, असं बोलत असतात का, असं नाही करू, असं करू नको, तो उलटं बोलत राहतो, ऐकून घेत नाही. त्याच्याकरता तुकोबारायांनी एक दृष्टांत दिला आहे. जसं श्वान झोळी स्वामी सत्ता, कोपे येता उत्तर. एखादं कुत्रं आहे, एखादा संन्यासी असतो, ती झोळी असते किंवा गोसाई असतो,
आणि मागं 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 कुत्रं चालतं. झोळीमध्ये काय पीठ असेल, काय मधुकरी असेल, काय असेल, त्या झोळीला तोंड लावतं. त्या संन्याशाने पाहिलं, मग तो त्याला उत्तर देतो, हाड. असं हाड म्हटला मग ते कुत्रं, आता झोळी संन्याशाची, त्यानं त्याच्या झोळीला तोंड लावलं, पण मग हाड म्हटल्यानं निघून जावं ना, तर त्या संन्याशावर ते कुत्रं घुरकतं. तर स्वामी सत्ता उत्तर येता कोपे. स्वामींनी त्याला उत्तर दिलं हाड म्हणून, की त्याच्यावरती कुत्रं काय होतं, रागावतं, गुरकतं. मग तसा हा अधम एखादा शहाणा ज्ञानी पुरुष, विद्वान पुरुष किंवा एखादा संत महात्मा त्याला जर सांगू लागला तर तो ऐकत नाही, तर त्याला प्रतिउत्तर देतो, त्याला गुरकतो, हुतू करत राहतो. अरे असं वाईट वागू नये, हे मदिरापान करू नये, आम्ही का तुमच्या बापाच्या घरचे पैसे आणतो असं म्हणतात लोक. आमचे पैसे आम्ही काय पिऊ, काय करू, हे त्याचं प्रतिउत्तर असतं. हे गुरकणंच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा आधमाला सांगत बसू नये. म्हणून जे गुमान, जे गुप्त गोष्टी आहेत, जे गुढ आहे, जे गुप्त आहे, ते अधमाशी लोका का सांगू. अधम असणारे लोक त्यांना का बरं सांगावं, म्हणजे सांगू नये, अधम पुरुषांना उपदेश करत बसू नये, हे या अभंगाचं तात्पर्य. डोळ्यामध्ये जैसे कणू अणो तेही न समाये, तैसे शुद्ध करा हित नका चित्त बाटवू. आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये, तुका म्हणे बीज मुडा जैशा चाडा पिकाच्या. तैसे शुद्ध करा हित नका चित्त बाटवू. तुकोबाराय या अभंगातून उपासना करणाऱ्या साधकाला फार महत्त्वाचा उपदेश करतात. हे जे संसारातच आहेत, या क्षेत्रात आलेलेच नाहीत, भक्तीला लागलेलेच नाहीत, अशांना हा उपदेश नाही. जे भक्तीला लागलेले आहेत, पण भक्तीला लागूनसुद्धा डोळे झाकून कसंही वागतात. फक्त आम्ही माळ घातली, आम्ही वारकरी झालो, आणि मग या नावाखाली नुसतं वारकरी झालो म्हणजे आम्ही मुक्त होतो, आमकं होतं तमकं होतं म्हणून बाकीचा कसलाही विचार न करता कसंही हातभर इकडं हातभर तिकडं असं नियमात राहत नाहीत, काय नाही, असं जे वागतात, अशा करता हा उपदेश आहे. साधना करत असताना, उपासना करत असताना मनुष्याने उपासना तर करावी, पण उपासना करत असताना यत्किंचितही किंचित मात्रसुद्धा आपल्याकडून दोष घडू नये. भक्तीमध्ये असं काय नाही आपण भक्ती केली म्हणजे आपल्याला बाकीचं सगळं माफ होतं, तसं नाही आहे. एवढासुद्धा दोष भक्तीमध्ये सहन होत नाही. त्याच्याकरता दृष्टांत दिलेला आहे, डोळ्यामध्ये जैसे कणू अणू तेही न समाये. डोळ्यामध्ये जर कण गेला, फार मोठा एवढा दगड नाही गेला आणि एवढा जातही नाही, तेवढा गेला डोळाच फुटन. बारीक कण जातो डोळ्यामध्ये, बारीक कण जरी डोळ्यात गेला तरी तो सुद्धा अतिशय अणुभर असणारा कणसुद्धा तो डोळ्यामध्ये सामावला जात नाही, सलत राहतो. वेळ प्रसंगी डोळा जातो, डोळा एवढा कणसुद्धा सहन होत नाही. तशी उपासना करत असताना, भक्ती करत असताना एवढासुद्धा इतकासुद्धा दोष सहन होत नाही. तो दोष होऊ देऊ नये. आपण अंतःकरण, भक्ती या शब्दाचा अर्थ आहे आपण आपलं अंतःकरण परमात्मा स्वरूपाला समर्पण करणं, परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर करणं, हीच भक्ती आहे. सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्यभिधीयते. मधुसूदन सरस्वतींनी भक्तिरसायनामध्ये म्हटलेलं आहे, दूतस्य भागवत धर्मा धारावाही कथांगता सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्यभिधीयते. भागवत धर्माच्या अनुष्ठानानं द्रुत झालेलं चित्त, त्या चित्ताला भगवदाकार प्राप्त होणं हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. आणि मग त्या चित्ताला देवाशी संलग्न करावं. देवा वाचून दुसरा संकल्पसुद्धा मनामध्ये येऊ देऊ नये. जर संकल्प जरी मनामध्ये आला तरी भक्ती बिघडते. ती एकविधता राहत नाही, ती अनन्यता राहत नाही. हे उपासनेचं प्रकरण, भक्तीचं प्रकरण फार सूक्ष्म आहे. म्हणून या भक्तीसाठी उदाहरणं जे दिलेले आहेत ते पतिव्रतेचे दिलेले आहेत. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. आणि पतिव्रता कशी असते? पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी.
ते सेना महाराज वारीला येत होते. वारीला आल्यानंतर देवाचं दर्शन झाल्यानंतर फक्त ते दगड घेऊन गेले वस्तारा घासायला. दुसऱ्या वेळेस आल्यानंतर देवा नेहमी ज्या वेळेला सेना महाराज यायचे, सेना महाराज आले की देवाने खाली पाहायचं. भक्तीचं या सेवेचं ओझं असायचं. ऋणी झालेला होता देव, त्यामुळं देवाने खाली पाहायचं. ते दगड घेऊन गेले आणि दुसऱ्या वारीला ज्यावेळेला आले देवाची मान वर झाली. आता देवाने खाली बघावा असा त्यांचा मानस नव्हता, पण नेहमी खाली बघतो ना, आज कसं काय वर पाहायला लागलं, म्हणजे आपलं चुकलं काय काही. म्हणून सहज देवाला विचारलं, देवा काय चुकलं का माझं? हो म्हणजे चुकलं. काय चुकलं? मागची वारी. वारी कसं काय चुकली? नाही म्हणे वारीला तर आलतो ना मी. नाही वारीला नाही म्हणे. मग तुम्ही दगड न्यायला आले होते. अरे बापरे, वारीला आलो आणि जाता जाता फक्त काय निघाला? दगड निघाला. तर वारी चुकली. आपण तर काय आणत नाही. मग दुसऱ्या वारीला येताना त्यांनी विचार केला, हे दगड आपण निघूनच टाकावं. मग दुसऱ्या वारीला येताना दगड तू आणून टाकला. या दगडानं आपली वारी घालवली का? पुन्हा दगड आणून टाकला वारीला. पुन्हा देवाची मान वर. आता काय झालं देवा? नाही म्हणे आताची वारी चुकली. आताची कसं काय चुकली? आलो नाही का आता? नाही दगड टाकायला आले. म्हणजे एवढं सुद्धा उपासनेत सहन होत नाही. फार फार इतकाही दोष सहन होत नाही. हे ऐकलेली कथा आहे. असं सांगतात की एकदा हे पांडव द्रौपदी वगैरे सगळे हे भगवान श्रीकृष्ण वनभोजनासाठी म्हणून वनात गेले. तिथं भोजन वगैरे झालं. भोजन वगैरे झाल्याच्या नंतर थोडंसं फिरायला लागले. फिरता फिरता असा तो भीम असं जांभळाचं एक असं वन होतं, त्या जांभळाच्या वनात गेला. तो एक भलं मोठं जांभळ, असं नारळा एवढं जांभळ. तेवढं नसतं, पण या जगामध्ये काय सांगतात, घटित घटना पटी अशी कधी नारळ एवढं जांभळ. त्यांनी त्याला किती आनंद झाला. लगेच त्यांनी ते जांभळ तोडलं आणि असे आश्चर्याने तो लगेच भगवान श्रीकृष्णाजवळ घेऊन आला. देवा देवा म्हणे, पहा काय आहे. काय दे? काय भीमा? जांभळ आहे जांभळ. म्हणजे जांभळ आहे, झाडाला जांभळ यात आश्चर्य नव्हतं. जांभळाचा जो सीझन असतो त्या सीझनात जांभळ असेल तर काय आश्चर्य नाही. मग जांभळाचा आकार जेवढा असतो तेवढा असेल तर काय आश्चर्य नाही. याचा आकार भला मोठा. आणि पुन्हा ज्या काळामध्ये नसतात, म्हणजे हिवाळा संपल्यानंतर उन्हाळा सुरू व्हायच्या टायमाला, त्या टायमाला जांभळं राहत नाहीत. उन्हाळा संपून पावसाळा सुरू व्हायच्या टायमाला जांभळं असतात. म्हणजे अवेळी आलेलं जांभळ आणि एवढं मोठं. भीमाला आश्चर्य वाटलं. ती म्हणे देवा कापायचं खायचं सगळ्यांनी. ती म्हणे थांब थांब म्हणे, असं नको करू, ही चूक करू नको. हे जांभळ कुठं होतं मला दाखव. तर दाखव म्हणे. मग ती जागा नेऊन दाखवली. नाही म्हणे हे इथं जांभळ होतं, म्हणजे इथं कोणीतरी एखादा ऋषी असणार आहे. ऋषी तपश्चर्या करत असणार आहे आणि तो समाधीतून उठल्याच्या नंतर त्यांच्या भोजनासाठी देवानं हे निर्माण केलेलं असणार आहे. इथं पहा म्हणे कोण ऋषी आहे का, तपश्चर्या वगैरे कोणी करत आहे का. आणि मग असं पाहिल्याच्या नंतर एक वारूळ तयार झालेलं होतं आणि त्या वारुळातून ओम 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 असा ध्वनी येत होता. मग देवाने सांगितलं हे ऋषी आहेत आणि या ऋषीसाठी ईश्वराने हे जांभळ निर्माण केलेलं आहे. आता हे जांभळ तुम्ही तोडलं. हे ऋषी समाधीतून उठले आणि त्यांना जांभळ जर नाही दिसलं तर तुम्हाला शाप देऊन नष्ट करून टाकतील. मग आता काय करायचं देवा? भीमा तर घाबरलाच. मग नाही आता असं करा, हे जांभळ चिटकावा. तोडणं सोपं आहे, चिटकावणं थोडं सोपं आहे. जांभळ चिटकावा, त्याला जसं होतं तसं चिटकून द्या. तुम्ही कसं काय चिटकन? असं करा, तुम्ही तुमचं पुण्यपणाला लावा. मग लावलं भीमानी. मी जेवढं पुण्य केलं आहे त्या पुण्याने हे जांभळ काय व्हावं, परत झाडाला जसं होतं तसं चिटकावं. मग भीमानं पुण्य लावलं की थोडंसं आलं वर, असं 10-5 फूट. ते वर काय गेलं नाही. मग पुन्हा नकुलाला सांगितलं, सहदेवाला सांगितलं. मग असं प्रत्येकाने पुण्य दिलं की थोडं थोडं वर जायचं, वर वर जायचं, वर जायचं. युधिष्ठिराने दिल्यानंतर मग एकदम वर गेलं, पण तरी चिटकलं नाही. 4 बोट अंतर राहिलं. 4च बोटं कमी पडले फक्त चिटकायला. ते म्हणे आता सगळ्यांचं झालं म्हणे, आता काय करायचं? नाही म्हणे अजून द्रौपदी बाकी आहे ना, द्रौपदीला सांगा म्हणे पुण्य समर्पण करायला. आणि मग द्रौपदी बोलली की मी माझ्या पातिव्रत्याचं, मी पतिव्रता असेल तर हे जांभळ काय व्हावं, झाडाला चिटकावं. असं म्हटलं की वर
4 बोटं राहिलेलं जांभळ धाडकन जमिनीवर पडलं. जगामध्ये पतिव्रता म्हणून प्रसिद्ध असणारी द्रौपदी, तिलाही आश्चर्य वाटलं. सगळे एकमेकाकडे लागले बघायला, तिचा चेहरा तर काळाच पडला. कसं काय म्हणजे भगवंतांनी सांगितलं, द्रौपदी काय म्हणे भानगड, तू पातिव्रत्याचं पुण्य समर्पित करते, जांभळ वर जायचं सोडून खाली येतं, एक भानगड काय आहे, तू चुकले म्हणे काहीतरी, सांग म्हणे काय चूक झाली ती. आणि मग द्रौपदी बोलली, देवा कधीच काहीच झालेलं नाही म्हणे, फक्त एकदा माझ्या मनात आलं होतं, बोलले नाही, शरीर संबंध नाही, काही नाही, तो कर्ण दिसायला पांडवासारखाच होता ना, फक्त एकदा रथात बसून जात असताना त्याला पाहिलं होतं, असं फक्त मनात आलं होतं की हा दिसायला पांडवासारखा दिसतोय, हा जर यांचा भाऊ असता तर 5च्या ऐवजी 6 असते. फक्त एवढा मनामध्ये संकल्प आला होता, तर याच्या वाचून पुन्हा मनामध्ये कसला संकल्पसुद्धा नाही देवा. आणि मग तसा संकल्प करून पुन्हा पुण्यसमर्पण कर. मग देवाने सांगितल्यानंतर द्रौपदीनं तसा संकल्प करून ते पुण्यसमर्पण केलं. आणि मग ते जांभळ काय झालं, खाली पडलेलं जांभळ चिटकलं, पण ते उलटं चिटकलं, म्हणून ते उपासाला चालत नाही म्हणतात. सांगायचंय काय, मनामध्ये एवढा संकल्प आला तरी पातिव्रत्य नष्ट होतं. तसं भक्तीमध्ये देवा वाचून थोडा विषयाचा थोडा जरी संकल्प केला तरी सगळं काम बिघडतं. इतका सुद्धा दोष मनामध्ये म्हणजे भक्तीमध्ये सहन होत नाही. म्हणून तैसे शुद्ध करा आहेत, म्हणून आपलं हित ज्याने होईल, ज्या साधनाने होईल ते शुद्ध अशा प्रकारचं तुम्ही करा. चित्त बाटवू नका. देवा वाचून दुसरीकडं चित्त देऊन चित्ताला काही करू नका, बाटवू नका. दुसरा दृष्टांत देतात, आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये. काय करावं, साधकांनी उपासना करत असताना आपल्या चित्ताला बाटू देऊ नये, चित्ताला विषयाचा स्पर्श होऊ देऊ नये. चित्त जे बाटतं ते कशाने, विषयाने. चिंतनसुद्धा विषयाचं नको. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात करतो, ती परंपराच आहे विनाशापर्यंतची. चिंतनसुद्धा विषयाचं नको. चिंतनाने सुद्धा विषयाच्या चिंतनाने सुद्धा चित्त बाटू देऊ नये. आणि काय करावं मग, सावध राहावं आणि मनामध्ये विषयाचं चिंतनसुद्धा येऊ देऊ नये. चित्ताला बाटू देऊ, चित्ताचं जतन करावं, चित्ताला सांभाळावं. कसं सांभाळावं, जसं माता असते आपल्या बाळाचं सांभाळ करते, आपल्या बाळाचा करते, दुसऱ्याच्या नाही. आपल्या बाळाचा मातेला कळवळा असतो, शेजारच्याचं नाही. शेजारच्याची मुलं असतात, आपलं मुलगा असतं, ते मुलं उन्हात खेळत असतात. मग खेळत असताना आई त्या मुलाला बोलवत असते, बाळू ये रे बाळा सावलीला ये. ती खेळात रंगलेलाच नाही म्हणे, मला खेळायचं आहे. नाही म्हणे खेळू नको, नंतर खेळ म्हणे, ये तू सावलीला ये, ऊन पडलं एवढं, ये सावलीला ये. नाही म्हणे ही बाकीचे नाही खेळत का, त्यांना मरू दे तिकडंच, तू ये. त्यांना मरू दे आणि तू ये म्हणते. म्हणजे का म्हणते, कारण त्यांचा कळवाळा नाही, आपल्याचा कळवाळा असतो. मग आपल्याचा कळवाळा असल्यामुळं माता आपल्या बाळाला तसं सांभाळ करण्याचा प्रयत्न करते. साधकाने तसं आपलं चित्त सांभाळण्याचा प्रयत्न करावा. त्याला मलिन होऊ देऊ नये, त्याला बाटू देऊ नये. किंवा दुसरं उदाहरण देतात, तुका म्हणे बीज मुडा जैशा चाडा पिकाच्या. जसं पूर्वीचं जुनं उदाहरण आहे, ज्या वेळेला हे रासायनिक खतं नव्हते ना, त्या काळातला हा दृष्टांत आहे. पूर्वी लोक ते कंस खुडले, चांगले मोठे दाण्याचे कंस बाजूला काढायचे, त्याचे दाणे काढून मग ते असे एक असं त्या काडीचं तयार केलेलं असं बारीकसं, आणि त्याला शेण वगैरे लावून त्याच्यात ते धान्य ठेवायचे वाळवून, आणि वरून त्याला शेणाने पुन्हा सारवून ठेवायचे. त्याला मुडा म्हणतात. त्याला काय म्हणतात, मुडा म्हणतात. ते जुन्या लोकांना माहिती आहे, ते मी पण पाहिलेलं आहे ते, पण आता नाही ते आता करत कोणी. त्याला मुडा म्हणतात. आणि मग नंतर ते जे त्या मुड्यामध्ये ठेवलेलं जे धान्य आहे ते जतन करून ठेवतात. काहीही झालं, कसाही प्रसंग आला तरी ते काढत नाही. ते काढतात कधी, फक्त पेरणीच्या टायमाला. मग कधी दुष्काळ पडतो, त्या दुष्काळामध्ये घरात अन्न नाही राहत, मजुरी करतात, झाडाची पानं खातात, काही करतात, काही खातात.
पण ते मुळा फोडत नाहीत. ते फक्त पेरणीच्या टायमाला पेरणीपर्यंत ते जतन करून ठेवतात. मग तसं आपलं चित्त जतन करावं, त्याला मलिन होऊ देऊ नये, त्याच्यामध्ये दोष अशा प्रकारचा निर्माण होऊ देऊ नये. पिकाची या चाडा, जसं बीज मुळा, पिकाच्या इच्छेनं जसं ते बी त्या मुळ्यामध्ये अशा प्रकारचं जतन केलं जातं, तसं आपलं चित्त जतन करावं. मुखी नाम हाती मोक्षायशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुर्तुरा वस्तुशी, भस्मदंड न लगे काठी तीर्थाटी भ्रमण, तुका मनी आडकाठी नाही भेटी देवाची. तुकोबा या अभंगातून नामाचा महिमा प्रतिपादन करतात. अनेक अभंगामध्ये संतांनी लोकांनी नाम घ्यावं अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, कितीतरी प्रमाण आहेत. पण नाम का घ्यायचं, त्या नामाची फलश्रुती काय आहे? काय फलश्रुती आहे? तुकोबा म्हणतात, जर नाम घेतलं तर लगे हातात साक्षात मोक्ष भेटतो. मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. आणि याला अनेकांची साक्ष आहे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. नाम घेतल्यानंतर चारी प्रकारच्या मुक्त्या नामाने प्राप्त होतात असं तुकोबा म्हणतात. आणि असं पुष्कळ ग्रंथात तेने मुक्ती चारी साधिले. चारही प्रकारच्या मुक्तीचा लाभ होतो. कशाने? नामाने अशा प्रकारचा होतो. भुक्ती मुक्ती ह्या सगळ्या नामाने अशा प्रकारच्या प्राप्त होतात. आणि याला वेदाची साक्ष आहे, याला शास्त्राची साक्ष आहे, याला पुराणाची साक्ष आहे, याला अनेक संतांचा अनुभव आहे. साक्ष शब्दाचा अर्थ अनुभव पण आहे. अशी अनेकांची साक्ष आहे. पण नामाने कसं काय मोक्ष प्राप्त होईल? मोक्ष तर ज्ञानाने प्राप्त होतो. असे अनेक त्याच्यावर पण असे शंका घेऊन समाधान सगळे अभंग सांगायचे. वैष्णवांचा माल खरा तुर्तुरा वस्तुशी. तुकोबा म्हणतात की ज्या नामाने हा मोक्ष प्राप्त होतो, हे नाम हा माल आहे. आणि हा वैष्णवांचा माल आहे. आणि तो खरा माल आहे, खोटा माल नाही आहे. जगामध्ये बाकीचा सगळा जो माल आहे तो कसा आहे? खोटा आहे. नामरूपी माल हा कसा आहे? सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, असा हा खरा माल आहे. आणि हा माल घेण्यासाठी सगळ्या वैष्णवामध्ये खऱ्या वस्तूसाठी तुर्तुरा म्हणजे अतिशय घाई झालेली असते. किंवा हा खरा माल वैष्णवांच्या जवळ असल्यामुळं वस्तू म्हणजे परमात्मा किंवा वस्तू म्हणजे मोक्षच, त्यालाच या वैष्णवाकडे येण्यासाठी काय झालेली असते? घाई अशा प्रकारची झालेली असते. भस्मदंड न लगे काठी तीर्थाटी भ्रमण. आणि हे नाम ज्याच्या मुखात आहे त्याला बाकी संन्यास घेऊन भस्म लावायची, हातामध्ये दंड धारण करण्याची काही अशा प्रकारची गरज नाही. भस्मदंड न लगे. किंवा हातामध्ये काठी घेऊन तीर्थाभ्रमण आटी न लगे. तीर्थाला भ्रमण करून कष्ट करण्याची काही अशा प्रकारची गरज नाही. तुकोबा म्हणतात की हे नाम जो घेतो त्याला देवाच्या भेटीसाठी कुठलाही अडथळा निर्माण होत नाही. देवाचे भेटी आडकाठी नाही. जो नाम घेतो त्याला कुठलीही अशा प्रकारचा प्रतिबंध आडकाठी निर्माण होत नाही. असा हा नामाचा महिमा आहे. आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, जळोते समूळ धनसंपत्ती उत्तम कुळ, तुका म्हणे देवा, जेणे घडे तुझी सेवा, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. तुकोबा याही अभंगातून पांडुरंगाकडे मागणी करतात. आपल्या चित्तामध्ये पांडुरंग अशा प्रकारचा राहावा किंवा चित्त पांडुरंगाजवळ राहावं अशा प्रकारची मागणी अभंगातून केलेली आहे. संसारामध्ये आपण कितीही समृद्धीमध्ये जीवन जगत असलो तरी ते काय कामाचं आहे म्हणतात तुकोबाराय. ज्या संसारातल्या सुखानं आपण भक्तीपासून देवापासून अंतरतो अशा त्या सुखाला आग लागो म्हणतात. आगी लागो तया सुखा, तया सुखा आगी लागो. कोणत्या सुखाला? त्या सुखाला म्हणजे कोणत्या सुखाला आग लागो? जेणे हरी मुखा नये, ज्या सुखामुळं मुखामध्ये देवाचं नाम येत नाही अशा त्या सुखाला आग लागो.
4 वर्षे संस्थेत राहिलेले, ज्ञानेश्वरी पाठ केली ज्यांनी, गाथा पाठ केला, भागवत पाठ केलं, अजून बरेच काही वेदांताचे ग्रंथ शिकले, हे सगळं केलं, लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर पुन्हा कधी आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही, कधी वारी नाही, काय नाही. लग्न झालं, पत्नीचं सुख प्राप्त झालं. मग त्या सुखाने जर हे वारी बुडत असेल, देवाचं दर्शन बुडत असेल, संतांची संगती होत नसेल, भजन कीर्तन सगळं हे जर याच्यापासून अंतराय निर्माण होत असेल, तर असं जे सुख आहे अशा त्या सुखाला काय हो, आग लागो, आग म्हणतात तुकोबाराय. पण संकट येत असतील आणि संकट आल्यानंतर जर देव आठवत असेल, तर मग अशी संकट आलेली चांगली. मज होत का विपत्ती, विपत्ती म्हणजे संकट. विपत्ती जरी आली तरी चालेल, पण देवाचं स्मरण झालं पाहिजे. म्हणून कुंतीनं मागणी केली बघा, विपदस संतो न शश्वत तत्र तत्र जगद्गुरू. भगवान महाभारत युद्ध झालं आणि महाभारत युद्ध झाल्यानंतर ज्या वेळेला भगवान द्वारकेला निघाले, त्यावेळेला कुंतीनं देवाची स्तुती केलेली आहे. आणि ती स्तुती करत असताना देवाकडे ही मागणी केलेली आहे, हे प्रभू, आम्हाला प्रत्येक वेळी आमच्यावर काय यावं, संकट यावं, संकट यावं. संकटाची कोण मागणी करेल का हो? पण कुंतीनं मागणी केली संकटाची. का मागणी केली? कारण संकट आलं की तुझं स्मरण होतं, तुझं स्मरण झालं की तू येतो, तुझं दर्शन होतं आणि तुझ्या दर्शनामध्ये आनंद आहे. आणि म्हणून विपत्तीची काय केलेली आहे, मागणी. तसं तुकोबाराय म्हणतात, विपत्ती माझ्यावर येवो, होतं का विपत्ती, पण पांडुरंग राहो चित्ती. पण माझ्या चित्तामध्ये अखंड काय राहायला पाहिजे, पांडुरंग अशा प्रकारचा राहायला पाहिजे. चिंतनाच्या माध्यमातून जळवते समूळ धनसंपत्ती उत्तम कोळ. पण देवाचं स्मरण होत नसेल, देवाचं चिंतन होत नसेल, मग बाकीचं असणारं धन संपत्ती, चांगल्या कुळामध्ये झालेला जन्म, ह्या सगळ्याला आग लागो. काय ते जर देवाचं स्मरण होत नसेल, त्या कुळाला आणि त्या धनाला काय करायचे? तुका म्हणे देवा जेणे घडे तुझी सेवा. काय करायचं ते करा देवा, काही करा, पण ज्याच्या योगानं तुमची सेवा घडेल, तुमच्या सेवेचा आणि माझा अंतराय होणार नाही, असं करा. आता न म्हणे मी माझे, निघे भार काही ओझे, तू चिताविता माविता, कळो आलासी निवृता, अवघा तुची जनार्दन, संत बोलती वचन. तुका म्हणे काही माझी तिळभरी नाही, तू चिताविता माविता, कळो आलासी निवृता. तुकोबाराय या अभंगातून आपला निश्चय सांगून, अशा प्रकारचा मी निश्चय का केला, तो जो विवेक आहे तो विवेक देवाच्या समोर अशा प्रकारचा बोलून दाखवतात. तुकोबारायांनी एक निश्चय केला. काय निश्चय केला? देवालाच तुकोबाराय सांगतात की आता न म्हणे मी माझे, मी माझे न म्हणे. आता मी देहाला मी आणि देहसंबंधी पदार्थाला मी माझं म्हणणार नाही. का नाही म्हणणार तुम्ही? कारण देह मी नाही, देहसंबंधी माझे नाहीत. मग जे माझे नाही त्यांना माझं का म्हणू? जे माझं स्वरूप नाही त्याला मी का म्हणू? हे तुकोबारायांना संतांच्या संगतीत कळालं. आपलं कोण आहे, आपलं स्वरूप काय आहे. बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती, माझे कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला. हा तुकोबारायांच्या चित्तामध्ये निश्चय झाला. आणि तो निश्चय झाल्याच्या नंतर तुकोबारायांचे हे वाक्य आहेत की देहाला मी म्हणणार नाही आणि देहसंबंधी असणाऱ्या पत्नी, पुत्र, नातेवाईक किंवा जमीन, घर या कशालाच मी माझं म्हणणार नाही, देहसंबंधीला माझं म्हणणार नाही. नेघे भार काही. आणि मग त्याला देहाला मी म्हटलं की देहाचं ओझं येतं, आणि देहसंबंधीला माझं म्हटलं की मग त्याचं ओझं आपल्याला घ्यावंच लागतं. मग देहाला जर आपण आपलं स्वरूप मानलं नाही तर मग देहाचं ओझं कोण घेईल? आपल्याकडं राहणारच नाही ते देहाचं ओझं. जो देहाला मी म्हणेल तो त्याचं ओझं घेईल. पत्नीला माझं म्हटलं की मग तिच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात. मग तिला साड्या आणाव्या लागतात, तिनं जे सांगेल ते आणावं लागतं. हे आणा, ते आणा, ते आणा, ते आणा. मग हे जे ओझं लागलं, हे जे कशामुळं? तिला माझं म्हटल्यामुळं.
तुकोबाबाई म्हणतात की हे देहाचा भार आणि देहसंबंधी पदार्थाचं ओझं तेही मी घेणार नाही. मग याचं कोण घेईल? हे ज्याने निर्माण केलं आहे तो घेईल ना. देहाला आणि सगळ्या जगालाच तारणारा मारणारा कोण आहे? सगळा परमात्मा आहे. तो त्याचा सांभाळ करील, नाही तर मारायचं मारून टाकील, तारायचं तावील. ताविता माविता तूची निवृत्ता कळू आलाशे देवा. तारणाराही तूच आहेस, मारणाराही तूच आहेस. आणि हे मला चांगल्या प्रकारचं काय झालं कळून अशा प्रकारचं आलं. संत वचन बोलती, आणि संतांचं वचन सुद्धा हेच सांगतंय. काय सांगतं? अवघा तूची जनार्दन. सगळाची सगळा तूच आहेस, सगळा जनार्दन आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा देव, सर्वम खलविदम. वेदांतशास्त्र तेच सांगतं, सगळाच देव आहे. तुका म्हणे काही माझे तिळभरी नाही. इथं या जगात, या संसारात माझं काहीच नाही. देह माझा नाही, देह संबंधी माझे नाही, माझं काहीच नाही. जे ज्याचा असेल त्याला तारायचं असेल तावील, त्याला मारायचं असेल मारेल. हे माझ्या लक्षात आलं. तुकोबाराय देवासमोर सांगतात. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान, कविता समान नये नामा. म्हणून कोणी न करावा आळस, म्हणा रात्री दिवस राम राम. सकळही शास्त्रे पठन कविता वेद, सविनये गोविंद नामे एके. सकळही तीर्थे प्रयागादी काशी, कविता नामासी तुळतीना. कर्वती कर्मरी देहासी दंडन, कविता समान नये नामा. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान, कविता समान नये नामा. तुकोबाराय या अभंगातून नामाचा महिमा प्रतिपादन करतात. पण नामाचा महिमा प्रतिपादन करत असताना तुलनात्मक दृष्टीनं नामाचा महिमा सांगितलेला आहे. नामाचा जसा महिमा आहे तसा या जगामध्ये महिमा संपन्न असणारे अनेक पदार्थ आहेत. आणि मग त्या महिमा संपन्न असणाऱ्या पदार्थाशी या नामाची तुलना केली, आणि त्या पदार्थापेक्षा हा नामाचा महिमा कसा श्रेष्ठ आहे हे तुकोबारायांनी या अभंगातून स्पष्ट केलेलं आहे. दान करणं, त्याच्यामध्ये पुन्हा भूमिदान करणं, याचं खूप पुण्यशास्त्रात सांगितलेलं आहे. आणि मग असं पृथ्वीदान केलं. किती पृथ्वीदान केलं? तिकडचा समुद्र, त्या समुद्रापासून ते इकडच्या समुद्रापर्यंत जेवढी पृथ्वी म्हणजे सबंध पृथ्वी, सगळीची सगळी पृथ्वी त्यांनी काय केली? दान केली. अर्थात दान करण्याकरता अगोदर त्याच्या मालकीची असावी लागते. कारण सोलापूरची वस्तू कोल्हापूरला दान नाही करता येत ना. ती वस्तू अगोदर आपली असावी लागते. आपलं तिचं स्वामित्व अगोदर तिथं स्थापित करावं लागतं, आणि मग काय करता येते? ती दान करता येते. सबंध पृथ्वी जिंकावी लागते, सबंध पृथ्वी जिंकून मग ती दान करता येते. असं सबंध पृथ्वी जर दान केली, किती पुण्य असेल त्याचं. पूर्वी लोक मंदिराला थोडीशी जागा किंवा जमिनी द्यायचे, त्याचं किती पुण्य असायचं, खूप पुण्य असायचं. आणि सबंध पृथ्वी दान केल्यानंतर किती पुण्य असेल. पण असं सगळी पृथ्वी जरी दान केली तरीसुद्धा नामाचं जे पुण्य आहे त्या पुण्याची ते पुण्य बराबरी करू शकत नाही. नामा समान नये, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान कविता, ते नामा समान नाही, ते नामाच्या बरोबरीचं ते होत नाही. म्हणून कोणी न करावा आळस, आणि म्हणून हे नाम घेण्याकरता कोणीही आळस करू नये. रात्र दिवस राम राम म्हणा. रात्रंदिवस काय करा? राम राम अशा प्रकारचा तुम्ही उच्चार करा, राम राम म्हणा. अशा प्रकारचं तुकोबाराय अभंगातून उपदेश करतात. सकळही शास्त्रे पठन कविता वेद, सविनये गोविंद नामे एके. आता दुसरं एक अशा प्रकारचं, आता इथं वेदशास्त्राचं पठन केल्यानंतरसुद्धा पुण्य होतं. सगळे वेद, सगळे शास्त्र हे सगळे जरी अध्ययन केले, कंठस्थ केले, पुण्य आहे त्याचं. पण ते पुण्यसुद्धा नामस्मरणाची बरोबरी करू शकत नाही. एक देवाचं नाम त्याची बरोबरी करू शकत नाही. गोविंदाचे एके नामे सरी नाही. गोविंदाच्या एका नामाशी सुद्धा ते सर्त होत नाही, त्याची बरोबरी ती करू शकत नाही.
सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी कविता नामाशी तुळतीना. तीर्थयात्रा केली, तीर्थयात्रेचं पुण्य असतं. तर तीर्थयात्रेचं पुण्यसुद्धा नामाच्या पुण्याची बरोबरी करू शकत नाही. सकळ ही तीर्थे प्रयागादी तीर्थे काशी कविता नामाशी तुळतीना, ते सुद्धा नामाच्या तुलनेत बसत नाही. कर्वती कर्मवी देहाशी दंडन कविता समान नये नामा. देहाला कापलं कर्वतीनं. पूर्वी लोक असं करायचे. ते रावणानं नाही का भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले मस्तकच कापून टाकले. मग त्यांनी देव प्रसन्न होतो ना, कारण ते समर्पण आहे ना. ते आता कोणी करत नाही, करू नका कोणी. तर शस्त्रांनी देवतेला त्या प्रसन्न करण्याकरता कापणं वगैरे वगैरे, त्यांनी ती देवता प्रसन्न होते, ते पुण्य होतं. पण ते सुद्धा पुण्य या नामाच्या पुण्याची बरोबरी करू शकत नाही. तो कोबारानेच नाही म्हटलं का, काय देह घालू कर्वती कर्मवी. देवाच्या दर्शनाशी खूप उत्कंठा निर्माण झाल्याच्या नंतर खूप प्रयत्न करूनही ज्यावेळेला तुकोबारांना देवदर्शन होईना, त्यावेळेला तुकोबारांनी म्हटले, देवाच्या दर्शनासाठी मी काय करू? देहाला कर्वतीनं कापू का शस्त्राने तोडू? काय करू? का अग्नीमध्ये टाकू? पण असं केल्यानंतर जे पुण्य होतं ते सुद्धा नामाची बरोबरी करत नाही. मुखे बोले आपुल तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात की नाम घेण्याचा हा श्रेष्ठाचार आहे. खूप श्रेष्ठ श्रेष्ठ लोक हे नाम घेतात. सगळे जगात सर्वश्रेष्ठ असणारे भगवान शंकरच नाम घेतात, बाकीच्याच जाऊ द्या. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. भगवान शंकर घेतात, बाकीचे घेतील, यात काय आश्चर्य आहे. म्हणून हे भगवंताचं नाम जगात, सगळ्या जगाचं सगळं विठोबाचे नाम हेची सार. नाम हे सार आहे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. कारण नाम हे सार आहे, नाम साराचेही सार. शरणागत यम किंकर, असं विठोबाचं नाम हे सार अशा प्रकारचं आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळी न घडे साधन. उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. उभारोनी बाहे विठो पालवित आहे. दासा मीच साहे मुखे बोले आपुल्या. भाविक विश्वासी पार उतरिले त्यासी. तुका म्हणे नासी कुतरक्याची कपाळी. भक्तिपंत बहु सोपा. तुकोबाबाईंनी या अभंगामध्ये भक्तीची सुलभता आणि भक्तीचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. भगवत प्राप्तीचे अनेक साधनं आहेत. ज्ञानोबाबांनी उपायाची नाही वाणीत. खूप खूप उपाय आहेत भगवत प्राप्तीचे. अष्टांग योगासारखा उपाय आहे, ज्ञानासारखा उपाय आहे, कर्मासारखा उपाय आहे, तीर्थयात्रा आहे, तप जप, किती किती भरपूर उपाय आहेत. पण भक्तीसारखा सोपा उपाय नाही. आणि तसं खरं तर असं आहे, कलियुगामध्ये हे सगळे उपाय काय झालेले आहेत, हे क्षीण झालेले. तो अवघ्या वाटा झाल्या क्षीण. या सगळ्या वाटा म्हणजेच उपाय साधन, हे सगळे क्षीण अशा प्रकारचे, त्यांच्यामध्ये शक्ती नाही राहिलेली. कली न घडे साधन. कलियुगामध्ये हे एक नामस्मरण सोडून, भक्ती सोडून दुसरं कुठलंही साधन मनुष्याकडून घडत नाही. का घडत नाही? उचित विधिविधान न कळे सर्वथा न घडे. कारण कुठलंही साधन करायचं म्हटलं की त्याचा विधी कसा आहे, त्याचं विधान कसं आहे, हे विधिविधान कळावं लागतं. विधिविधान जर नाही कळलं तर कसं होईल हो? कसं ते कळलंच नाही तर ते करायचं साधन कसं? साधी आपल्याला पूजा करता येत नाही तर अष्टांग योगाची साधना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान, आणि ती काही अशी गावात राहून नाही होती अष्टांग योगाची साधना. ते कॅमेऱ्याच्या समोर हजारो लोकांच्या समोर ते करणं ते वेगळं. परमात्म प्राप्तीसाठी
समाधी लावण्यासाठी अशी लोकांता ती साधना नाही चालत. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्युतम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. तो कसा देश असा ज्ञानेश्वरीमध्ये खूप त्याचं विस्तारानं वर्णन आहे. आणि मग तो योगाची साधना खूप कठीण आहे. क्लेशोधिकतरस्तेशा वगैरे वगैरे खूप सगळीच साधनं कठीण आहे. म्हणलं आपल्या साधी पूजा नाही जमत आपल्याला. एक माणूस असं पूजा करायची त्याला, मग ते देवपाणी सांगितलं करा आचमन. त्याला आचमन समजा ना. घ्या हातात पाणी, घेतलं हाताला पाणी, हां प्या पाणी. म्हणजे त्यानं असं गपकन प्यायचं ते असं जणू काय असं फुलका वाढल्यासारखं. करा प्राणायाम. त्याला प्राणायाम करा म्हणलं कळा ना. त्याला प्राणायाम करा कळा ना म्हणून त्यानं सांगितलं नाक धरा. त्यानं ते भटजीचं नाक धरलं. पूजा कळत नाही असं एक ते म्हणजे हे विधिविधान कळत नाही आपल्याला. असं ती सत्यनारायणाची पूजा करतात ना, घरोघरी करतात, संसारी लोक करतात ती सत्यनारायणाची पूजा. म्हणजे का त्या मौलीनं ऐकलं की त्या बाया बसल्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. कशासाठी असते सत्यनारायणाची पूजा? त्यांनी सांगितलं हो सत्यनारायणाची पूजा किती त्याच्यात महत्त्व सांगितलं आहे की मग लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात, त्याला धनधान्य काही कमी पडत नाही, मनुष्य श्रीमंत होतो. आम्हाला त्याचा अनुभव आला अमकं. मग ती बाई घरी आली म्हणे आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची. आता ऐकावं लागलं त्याला. ते कधी देवधर्म करीत नाही काय नाही, पण तिनं सांगितलं करायचं करायची म्हणे. मग तिनं बळच सगळं त्याला राजी केलं. मग ते भटजीकडे गेले. त्या भटजीने मुहूर्त सांगितला. ती सगळी सामुग्री आणली. ते कधी पूजा माहीत नाही काय नाही. ती भटजीनं सांगितलं तेवढं दुकानातून सामान घेऊन आले आणि मग ते सगळं आणून ठेवलेलं. ते भटजीने सांगितलं होतं ते असं एवढी जागा सारून ठेवा अमकं तमकं सगळं. ती सारून ठेवली जागा सगळी, ती वस्तू आणून ठेवलेल्या. भटजी आल्याच्या नंतर ती पूजा मांडामांडी झाली. आणि मग त्यांना म्हटलं की वा त्या स्त्रीचा जो पती त्याला मग बसा तुम्ही आता पूजेला. ती म्हणे मला काय तसलं येत नाही, तुम्हीच करा म्हणे सगळं. तसं नाही म्हणे, आता पूजा तुम्हाला करायची, तुम्हाला फल प्राप्त करून घ्यायची, तुम्हाला बसावं लागेल ना. तुम्ही बसा पूजाला. मला येत नाही ना काही. नाही तुम्ही बसा. बसल्यापासून उठेपर्यंत मी जे म्हणतो ते म्हणायचं, मी जे करतो तसं करायचं. एवढं जमल ना? हां तसं जमल मग. तुम्ही जे म्हणता ते मी म्हणतो, तुम्ही जे कराल ते मी करतो. हां बसवलं त्याला. मग बसवल्याच्या नंतर त्याने सांगितलं घ्या हातात पाणी. ते म्हटला घ्या हातात पाणी, लावा डोळ्याला पाणी, लावा डोळ्याला पाणी, वाहा सुपारीला पाणी, वाहा सुपारीला पाणी. गाढवा म्हणतो काय कर ना तसं. तो मला गाढवा म्हणतो काय कर ना तसं. मूर्ख आहे का तू? मूर्ख आहे का तू? असं ती भटजी असं संताप येत होतं. मारली मुस्कडात. त्याने मुस्कडात मारली की हे बी आता शेतकऱ्याला याने जोरात मारली मुस्कडात. कारण सांगितलं काय होतं, मी जसं म्हणतो तसं म्हणायचं, मी जसं करतो तसं करायचं. त्या भटजीला अजून राग आला. त्यानं 2-4 मला हे ना 2-4 हाणल्या पुन्हा. त्या भटजीनं त्याला राग आला. त्याला पाडलं खाली, बसला वर. त्यानं त्याला पाडलं खाली, बसला वर त्यांच्या जाऊन. ह्यांची गोळसा गोळशी सगळ्या घरात. ती बाई आली पळत. तिला वाटलं ही पूजाच चालू आहे. ती म्हणली अहो भटजी तुम्ही जर मला असं सांगितलं असतं मी सगळं घर सारून काढलं असतं म्हणजे. मला काय माहिती एवढी मोठी पूजा असते म्हणून. तर असं हे विधिविधान जर नाही कळलं तर कशी साधना होईल? आणि हे कलियुगामध्ये शक्य नाही. न कळे न घडे सर्वता भक्तिपंत बहु सोपा. पण त्या मानाने बाकीच्या साधनापेक्षा अष्टांग योग असेल, ज्ञान असेल, कर्म असेल, पूजापाठ असेल, या सगळ्यापेक्षा भक्ती, नामचिंतन, कीर्तन हे कसं आहे सोपं अशा प्रकारचं आहे. म्हणजे इतर साधनाच्या मानाने सोपं आहे. अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो. भक्तीमध्ये जी सुलभता आहे ती कशी आहे? इतर साधनाच्या तुलनेत ही सुलभता आहे. पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा एक येण्याची एक खंडती. या भक्तीनंच, या भक्तीच्या सामर्थ्यानेच येणं जाणं ह्या ज्या खेपा आहेत काय होतात या खंडित. उभारो निवा हे विटू पालवित आहे दासामीची साहे मुखे बोले आपुल्या.
भक्ती करणाऱ्याला देव हात वर करून पालवित आहे. विठो म्हणजे परमात्मा बोलावतो आणि दासाला मीच अशा प्रकारचा सहाय्य करतो असं आपुल्या मुखे बोले. आपल्या मुखाने आपल्या तोंडाने तो सांगतो. भाविक विश्वासी पार उतरविले त्याशी तुका म्हणे नासी कुतर्क्याचे कपाळी. जे भाविक आहेत, जे विश्वासी आहेत, जे देवाला शरण गेले, ज्यांनी भक्ती केली, त्यांना मात्र देवाने काय केलं, या भवनदीच्या पार अशा प्रकारचं उतरलं, त्यांना तारलं. कारण त्याचं वचनच आहे, ते शामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. तो हा उतरविल पार भवदुस्तर नदीचा. पण जे भाविक नाहीत, ज्यांचा विश्वास नाही, जे तर्क करतात, कुतर्क, मग अशा कुतर्क्याचे कपाळे नाशी. मग त्यांना पार उतरलं नाही, त्यांचा उद्धार नाही केला, त्यांचं काय झालं, पतन झालं, ते नष्ट झाले म्हणजे त्यांचं पतन झालं किंवा ते त्यांचं पतन होत असतं. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे नेनावे गावे आनंदे नाचावे प्रेम सुख घ्यावे वैष्णवांचे संगती. भावबळे घालू कास लज्जा चिंता दौडवास पायी निज ध्यास म्हणू दास विष्णूचे. भय नाही जन्म घेता मोक्ष सुख हाणो लाता तुका म्हणे सत्ता करून निकट सेवेची. तुकोबारा या भंगातून आपली नामाविषयीची आणि देवाविषयीची अनन्यता एकविधता अशा प्रकारची या भंगातून प्रतिपादन करतात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही नामाचे धारक आहोत. आम्ही नामाला धारण केलेलं आहे, नुसते जापक नाही, नुसते ग्राहक नाही, आम्ही काय आहोत, धारक आहोत. आम्ही नामाला धारण केलेलं आहे. अखंड आमच्या मुखातून नाम अशा प्रकारचं प्रवाहित होते. नाम ओग लवला हो, अखंड चालेला प्रवाह हो, नाम ओग लवला हो. या नामस्मरणाशिवाय दुसरं आम्हाला काही माहीतसुद्धा नाही. आम्ही त्याला जाणतसुद्धा नाही. नेनो प्रकार, दुसरा प्रकार आम्ही जाणत नाही. सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. सर्व भावांना आम्हाला कोण, फक्त एक विठ्ठलच अशा प्रकारचा प्रमाण आहे म्हणजे मान्य आहे. या विठ्ठलाच्या नामा वाचून, विठ्ठला वाचून आम्हाला बाकीचं काही जाणायची गरज नाही आणि काही जाणलेलं असेल तर ती विसरायची गरज नाही. जाणावे न लागे नेणावे न लगे मग गावे आनंदे नाचावे. भगवंताचं नाम गावं, आनंदाने नाचावं. वैष्णवांचे संगती प्रेमसुख घ्यावे. वैष्णवांच्या संगतीमध्ये प्रेमसुख अशा प्रकारचं उपभोगावं. हेच आम्हाला माहिती आहे किंवा हेच आम्ही करतो. भावबळे घालो कास लज्जा चिंता दवडू आस. आम्ही या भावाच्या भक्तीच्या बळाने कंबर बांधू आणि कंबर बांधून लाज चिंता आशा मनातली संसाराची विषयाची तिला आम्ही अशा प्रकारचं दौडून टाकू, तिला पळवून लावू. पायी निज ध्यास, देवाच्या पायाचाच आम्ही प्राप्तीचा आम्ही ध्यास अशा प्रकारचा धरू. म्हणू दास विष्णूचे, आणि आम्ही विष्णूचे दास आहोत अशा प्रकारचं म्हणून घेऊ. भय नाही जन्म घेता मोक्ष सुख हाणो लाता. तुम्हाला मुक्त नाही व्हायचं, नाही मुक्त नाही व्हायचं, मग जन्म घ्यायचा. हां, आम्हाला जन्म घ्यायचा आहे. मग जन्म घ्यायचं म्हटल्यानंतर गर्भात जावं लागेल, भीती वाटत नाही आम्हाला, त्याचीही भीती वाटत नाही. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणो लाता. या भक्तिसुखासाठी आम्ही मोक्षाच्या सुखाला सुद्धा काय करू, लाता हाणू. त्या मोक्ष सुखाला आम्ही बाजूला सारू. तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची. तुकोबाराय म्हणतात, सत्तेनं सेवेची निकट करू, म्हणजे सेवेला अशा प्रकारचं आम्ही जवळ करू, देवाची सेवा जवळ करू. आम्ही हरीचे सवंगडे जुने ठाईचे वेडे बागडे हाती धरुनी कडे पाठी सवे वागविलो. म्हणून भिन्न भेद नाही देवा आम्हा एक देही. नाही झालो कै एका एक वेगळे. निद्रा कविता होतो पायी सवेची लंका घेतली तई. वानर गोवळ गाई सवे चारित फिरतसो. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण. तुका म्हणे क्षण खाता जेवित न विसंबो. म्हणून भिन्न भेद नाही. तुकोबाराय या अभंगातून देवाचा आणि आम्हा भक्तांचा कायमचा संबंध आहे.
आम्ही कधीच असे वेगवेगळे राहत नाही आणि आम्ही स्वरूपानेही वेगळे नाही, अशा प्रकारचा सिद्धांत या अभंगातून प्रतिपादन करतात. भक्त आणि देव हे सतत सोबतच असतात. तुकोबाबांचं एक प्रमाण आहे. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येर येरा. आम्ही अखंड मागही सोबतच होतो, आताही सोबतच आहे, पुढेही सोबतच राहणार आहे. आम्ही हरीचे सवंगडे, आम्ही हरीचे सोबती आहोत. आणि ठाईचे जुने वेडे बागडे. वेडे म्हणजे अज्ञानी, आम्ही काय फार ज्ञानी शिकलो वगैरे असं काही नाही. आणि बागडे, बागडे म्हणजे बागडणारे. देवाची भक्ती करत असताना, कीर्तन करत असताना, नामघोष करत असताना असं देहभानाला विसरून जे नाचतात, बागडतात, त्याला बागडे म्हणतात. असे कसं काय नाचू, लोक पाहतील, मला नाव ठेवतील, असं ज्यांना लाज वाटते ना, जे बागडत नाचत नाहीत ना, ज्यांना अहम असतो ना, त्यांना हे वेडे, त्यांना बागडे म्हणत नाहीत. आम्ही वेडे बागडे आणि ठाईचे जुने सवंगडे त्याचे आम्ही सोबती आहोत. हाती धरुनी कडे पाटी सवे वागविलो. कधी त्याला हाताला धरून, कधी त्याच्या कडेवर किंवा त्याच्या पाठीवर आम्हाला त्यांनी वागवलं, किंवा त्याला हाताला धरून आम्ही त्याला पाठीवर घेऊन वागवलं. म्हणजे आम्ही सोबत, कधी त्याने कधी आम्ही, कारण आम्ही सोबतच असतो. म्हणून भिन्न भेद नाही. म्हणून त्यांच्यात, देवात आणि आमच्यात भेद नाही. देवात आणि भक्तामध्ये देवते संत, देवते संत. देवा आम्हा एक देही. नुसतं स्वरूपाने तर एकच असतात, पण भक्त आणि भक्तांचा देह आणि देव यांच्यातही भेद नसतो. भक्तांचा देहसुद्धा देवस्वरूपच असतो, भक्त कीर्तन करतात ना, आणि कीर्तनाची ही शक्ती आहे. कीर्तन करणाऱ्याचं शरीरसुद्धा ब्रह्मरूप होतं. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. एक एका वेगळे काही झालो नाही. आम्ही एक एकापासून कधीच वेगळे झालो नाही. देव आमच्यापासून कधी वेगळा झाला नाही आणि देवापासून आम्ही कधीच वेगळे झालो नाही. मग निद्रा करिता पायी होतो. ज्यावेळेला भगवान शेषावर निद्रा करत होते, योगनिद्रेमध्ये देव होते, त्यावेळेला आम्ही त्यांच्याच पायाजवळ होतो. गरुडाच्या रूपाने, शेषाच्या रूपाने, कासवाच्या रूपाने, माशाच्या रूपाने तिथंच होतो. सवेची लंका घेतली तरी वानर सवेची. ज्यावेळेला भगवंतांनी रामावतार केला आणि लंका अशा प्रकारची घेतली, रावणाला मारलं, त्यावेळेला आम्ही वानर होऊन सोबत होतो. कोण सुग्रीव झालेलं होतं, कोण वाली झालेलं होतं, कोणी नळ नील, हे जांबुवंत, हे सगळं आम्ही सोबतच होतो त्याही वेळेला. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला आम्ही गोपाळ झालो. गोपाळ होऊन, गोवळ होऊन गायी सवे चारीत फिरत असो. गायीसोबत आम्ही त्याच्याबरोबर गायींना चारत काय करत होतो, फिरत होतो. आता तो पांडुरंग झाला, आम्ही वारकरी झालो. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण हे आम्हाला त्याच्या नामाचं काय आहे, चिंतन आहे. आणि हे अखंड आमचं चिंतन सुरूच असतं. खाता जेविता क्षण न विसंबो. जेवण करत असताना, खाताना सुद्धा एक क्षणभरसुद्धा आम्ही त्याला काय करत नाही, विसरत नाही. मागे बहुता जन्मी हेची करत आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखी पिढीले निववत्या. गरजो हरीचे पवाडे, मिळो वैष्णव बागडे, पाझर रोकडे काढो पाषाणामध्ये. भावशुद्ध नामावळी हर्षी नाचो पिटू टाळी, घालू पाया तळी कळी काळ या बळे. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गरजू हरीचे पवाडे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पूर्वी आम्ही काय केलं, आता पुढं काय करणार आहोत, ते तुकोबाराय या अभंगातून स्पष्ट करतात. पूर्वी काय केलं ते तुकोबाराय अगोदर सांगतात की मागे बहुता जन्मी आम्ही हेची करत आलो.
मागं पुष्कळ जन्म, एक जन्म नाही अनेक जन्मामध्ये आम्ही हेच करत आलो. आता काय करत आलो ते स्पष्ट नाही केलं. आता हेच म्हणजे काय, आता आम्ही पुढं जे करणार आहे हेच केलं पूर्वीसुद्धा. आता आम्ही जे पुढं करणार आहोत, पुढं काय करणार आहोत त्याचं स्पष्टीकरण आहे. आणि मग हे पुढं जे करणार आहे मागं तेच करत आलेलो आहे आम्ही. आता पुढं काय करणार आहेत, भवतापश्रमी दुःखे पिढिले निववू त्या. भवताप संसाराच्या तापाने जे श्रमलेले आहेत, दुःखी झालेले आहेत, पीडलेले आहेत, त्यांना आम्ही काय करू, निववू म्हणजे शांत करू. हरीचे पवाडे गरजो, त्यांना कसं काय शांत करणार तुम्ही, आम्ही हरीचे पवाडे गाणार, ते ऐकतील आणि कथा कीर्तन ऐकलं की सगळ्यांची पीडा शांत होऊन जाते. पण तुम्ही कथा कीर्तन करणार कसं, कसे पवाडे गाणार. बागडे वैष्णव मिळू, जे बागडणारे वैष्णव आहेत, नाचणारे, कीर्तनामध्ये उड्या हाणणारे, नृत्यंती लोकबाह्या, असे जे वैष्णव आहेत, असे आम्ही मिळू, एकत्र करू आणि मग कीर्तन करू. आणि अशा कीर्तनामध्ये हरीचे पवाडे गरजू आणि सगळ्यांना आम्ही काय करू, या संसाराच्या दुःखातून शांत करू. पाषाणामध्ये रोकडे पाजर काढू. पाषाण दगड, दगडाला सुद्धा आम्ही दगडातून पाजर काढू. दगडातून पाजर काढू म्हणजे दगडासारखं कठीण ज्यांचं हृदय आहे, ज्या हृदयामध्ये कधी दया नाही, कधी कृपा नाही, प्रेम भाव भक्ती असलं काही नाही, असे दगडासारखे ज्यांचे हृदय बनलेले आहेत कठोर, अशा हृदयातून सुद्धा आम्ही भक्तीचा प्रेमाचा पाझर काढू. संत करतात असं. नारदानी नाही केलं का, काय तो वाल्या कसला होता, कसलं पाप केलं होतं त्या वाल्या कोळ्यानी, बाबा बाबा. ऐकलेलं आहे असं की फक्त वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मारले, एक ब्राह्मण मारला की एक खडा रांजणा टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. तेही वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मारल्याच्या नंतर मग असे मराठ्याचे, तेल्याचे, धनगराचे असे किती हाणले होते काय माहीत, किती पाप केलं होतं, कसलं हृदय होतं, कसलं कठोर हृदय होतं. पण नारदांची संगती झाली, पण अशा त्या वाल्याच्या हृदयातून सुद्धा भक्तीचा पाझर काढला आणि रामायणासारखी भावकथा, भक्तीची कथा अशा प्रकारची ती प्रवाहित झाली. पाषाणामध्ये रोकडे पाझर काढू. भाव शुद्ध नामावळी हर्षे नाचो पिटू टाळी, घालू पायातळी कळी काळया बळे. आम्ही शुद्ध भावाने भगवंताच्या नामावळी अशा प्रकारच्या गाऊ, हर्षे नाचो, त्या आनंदाने नाचू, टाळी पिटू आणि या बळे, या भक्तीच्या बळाने कळीकाळ पायातळी घालू. या कळीकाळाला आम्ही पायाखाली अशा प्रकारचं घालू. काळ गुलाम सलाम करी किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, अशा प्रकारचं करू. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये, या 2 चरणामध्ये आणि पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे 2.5 चरणामध्ये पुढं काय करणार आहोत ते सांगितलं आहे. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये आणि 4थ्या चरणामध्ये आम्ही मागं काय केलं, काय करून झालं आमच्याकडून ते सांगितलेलं आहे. या चरणामध्ये आम्ही काय केलं ते सांगितलं. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. कामाला क्रोधाला आम्ही बंदीखान्यात टाकलं, त्याला बांधलं, त्यांच्यावर विजय मिळवला. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही इंद्रियाचेही स्वामी झालो, इंद्रियाचं अशा प्रकारचं नियमन केलं, आम्ही गोसावी अशा प्रकारचे झालो. अमर तो खरा नव्हे कैसा मी दातारा, चाल जाऊ संतापुढे वाद सांगीन निवाडे. तुझं नाव जरी नाही तरी माझे दाव काही, तुझं रूप जरी नाही तरी माझे दाव काही. खेळशी तू लिळा तिथे मी काय वेगळा, साच तू लटिका तैसा मीही म्हणे तुका. चाल जाऊ संतापुढे वाद सांगेन निवाडे. तुकोबाराय या अभंगातून देवाबरोबर भांडण करतात. भांडण, हां, तुकोबाराय देवाशी भांडण करतात. हां, भक्त आहेत ना, हां, तरी भांडण करतात. का नाही करणार, कारण
तुकोबाबांना जसं अपेक्षित होतं तसं तो वागत नव्हता. त्याच्यामुळं तुकोबाबा भांडणाला प्रवृत्त झाले. खरं वागत नव्हता तो, लबाड वागत होता. देवा तू लबाड लबाड, नामदेवरायांनी म्हटले ना त्याला, लबाड वागत होता तो. जसं बोलतो तसं वागत नव्हता. आणि पण देवाशी भांडण करायला लागले. शक्य आहे का हो देवाशी भांडण? त्याची ताकद किती, तुकाराम महाराजाची ताकद किती, त्याची तो सर्व शक्तिमान आहे. ज्यांनी ज्यांनी त्याच्याबरोबर भांडण केलं बघा पुराण उघडा, काय त्यांची गत झाली. त्या हिरण्यकशिपूला विचारा, त्या कंसाला विचारा, त्यांची काय गत झाली. तुकाराम महाराज भांडण करायला गेले देवाला. धोका आहे महाराज तुमच्या जीवाला. तुकोबा म्हणे नाही रे, आमच्या जीवाला धोका नाही. का? कारण काय, आमचं भांडण एका बाजूने, एकांगीचं भांडे तुका नाही धोका जीवितवे. आणि खरं असं आहे की आमचं प्रेमाचं भांडण आहे. आणि प्रेमाच्या भांडणामध्ये असं असतं की प्रेमानं भांडण केलं की अजून प्रेम काय होत असतं, वाढत असतं. रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाचिनी. काय सुरुवात? हां, तानयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाचिनी. जसं वासरानं डुसणी मारली गायला की डुसणी मारल्यावरच गाय करते, पाना सोडते. तसं भक्तांनी अशी डुसणी मारली भांडणाची की मगच देवाचा कृपेचा पाना काय होत असतो, अशा प्रकारचा सुटत असतो. म्हणून तुकोबाबांच्या डुसण्या चालू आहेत. आणि तुकोबाबा देवाबरोबर भांडण करतात. देवाबरोबर भांडण करत असताना तुकोबाबांचं आणि देवाचं हे ठरलेलं होतं की आम्ही भक्त होणार, तुम्ही देव होणार, आम्ही सेवा करणार, नंतर तुम्ही आम्हाला मुक्त करणार. पण देव काय तसं ती मुक्त करायचं आणि उद्धार करायचं तर ते लांबच. पण देव तर तुकोबाबांना बोलायलाही तयार नाही. आणि मग कोणी नसताना एकांतामध्ये तुकोबाबांनी देवाला असं धरलं आणि मग एकांतामध्ये भांडण करतात, लोकांतात नाही. देवा खरं असं आहे की तू अमर आहेस. तू कसा आहे? अमर आहे. आणि तू अमर आहे, मग आम्ही का मरणार आहे का हे दातारा? मग मी कायचा नव्हे, मी कसं काय अमर नाही? तू अमर आहे, आम्ही अमर आहे. तुम्ही कशाचे अमर? तुम्ही तर मरणार आहे. काय आम्ही मरणार आहे? चल याचा निवाडा करू. चल चल, धरलं तुकोबाबाने देवाच्या हाताला. चल संताकडं. संतांच्याच कोर्टात नेलं देवाला. चाल जाऊ संतापुढे, वाद सांगेन निवाडे. संतांच्या अशा प्रकारचं समोर नेऊन मी आपला वाद कशामुळे ते संतांना सांगेन. आणि मग संत याचा काय करतील? निवाडा अशा प्रकारचा करतील. तुझं नाव जरी नाही तरी माझे नाव काही. स्वरूपदृष्टीनं जर तुला नाव नाही तर मग स्वरूपदृष्टीनं आम्हाला तरी कुठं नाव आहे? आमच्या देहाला नाव आहे. मग तसे तुला तर किती नाव आहेत? हजार तर नावं सहस्रनामातच आहेत. श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभ, अभंगात किती नाव आहेत? मग तसे तुलाही नाव आहेत. मग उपाधीला धरल्यानंतर तुला तसं हे आमचे नावंसुद्धा कशाचे आहेत? उपाधीचेच आहेत. मग स्वरूपदृष्टीनं आम्हाला कुठं नाव आहे दाखव. खेळशी तू लिळा, ते मी काय वेगळा. हे जगत निर्माण करणं, जगाचं पालन करणं, जगाचा नाश करणं, वेगवेगळे अवतार घेणं, क्रीडा करणं, हा जर तुझा खेळ असेल तर मग आम्ही कानाला धरतो, उड्या हाणतो, काकडा करतो, लोटांगण घालतो. मग हा आमचा खेळ नाही का? हा सुद्धा आमचा काय खेळच आहे. साच तुला टीका. निर्गुण दृष्टीनं तो खरा आहे आणि सगुण दृष्टीनं जर तो खोटा असेल तसंच मग आम्ही सुद्धा तसेच आहे. वेळ झाला का? किती राहिलं? हां, झालं का? राहू देऊ का? पटकन घेतो. मंत्र जळे पिशे लागते सत्वर, अबद्धते फार तरले नामे. अशौचते बाधी आणि का अक्षरांना म्हणजे सुरा घेतात तवे. राग ज्ञान घात चुकता होय वेळ, नाम सर्व काळ शुभदायक. आणि का भजनाविधी बोलिला निषेध, नाम त्या भेद सकळामुखी. तुका म्हणे तपे घाली ती घालणी, वेश्या उद्धरुणी नेली नामे. तुकोबा या अभंगातून तुलनात्मक दृष्टीनं नामाचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. आपण जर मंत्र म्हटला तर मंत्र जर चुकला म्हणत असताना काही दोष घडला तर त्या मंत्राचा जप करणाऱ्याला बाधा निर्माण होते, तो वेडा होतो. वेडा मंत्र चळे सत्वर पिशे लागते. पण नामे अबद्ध जरी उच्चार झाला तरी असे अबद्ध उच्चार करणारे खूप भक्त तरले.
अशौचते बाधी आणि का अक्षरा मंत्रोच्चार मग तो पुराणातला असेल वेदातला असेल अशौच अवस्थेमध्ये तर त्या अक्षराचा उच्चार बाधा निर्माण करतो. पण नामाचं तसं नाही. झोपलेल्या अवस्थेतसुद्धा झोपेतून उठल्या उठल्यासुद्धा झोपेत जरी नामस्मरण केलं तरी काही बाधा निर्माण होत नाही, तरी मनुष्य तरतो. राग ज्ञान घात चुकता होय वेळ. रागाचं ज्ञान नसेल गायन करत असताना किंवा वेळ ताल वगैरे लय वगैरे असतं ना वेळ त्याची ती जर चुकली तर त्या मनुष्याचा घात होतो, म्हणजे त्याचा अपमान होतो माणसामध्ये. तिथं बरं ते खेड्यापाड्यात ते टाळ वाजवायला प्रसंगमध्ये तो टाळण्या वाजवत आहे. नाम सर्व काळ शुभदायक. पण नामाचा उच्चार कोणत्याही काळामध्ये कसाही करा, झोपून करा, कसा करा तर ते कसं आहे शुभच अशा प्रकारचं प्रदान करणार आहे. आणि का भजना विधी बोलिला निषेध नाम त्या भेद सकळामुखी. नामस्मरण करून सोडून दुसरं भजन करायला गेलो तर त्याला विधी निषेध सगळा सांगितलेला आहे. पण नामाचं असे सगळ्यांच्या मुखामध्ये नाम असू शकतं, सगळ्यांच्या नामामध्ये असेल. तो पवित्र असेल, सोहळ्यात असेल, त्यांनी नाम घेतलं त्याच्या मुखात असू शकतं. जो अशौच अवस्थेमध्ये त्यानं नाम घेतलं त्याच्या मुखातही नाम घेतलं तरी काही अडचण नाही. आणि दोघाला फल सारखंच आहे, समान आहे. तो काय म्हणे तपे घाली ती घाल. तप केलं तर तपाने कधी कधी जीवाचा घात होतो. वैकुंठा जावया तपाचे साय असं लागे जीवानाश करणे बहु. पण नामाने जीवाचा घात तर नाही, पण कितीही दोषी असणाऱ्या वेश्येसारख्या सुद्धा नामाने काय होतात तरुण जातात. वेश्या उद्धरुनी नेली नामे. नव्हते ते संत कविता कवितो या भंगामध्ये तुकोबारायांनी संतांचं लक्षण सांगितलेलं आहे व्यावृत्तीपूर्वक. समाजामध्ये लोकांमध्ये ज्यांना ज्यांना संत समजतात पण ते संत नसतात, मग ते संत नाहीत हे सांगून मग संत खरे संत कोण आहेत ते तुकोबारायांनी या भंगामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. नव्हते ते संत कविता कवित्व. कवित्व जे करतात ते संत असतीलच असं नाही. संतांनी कवित्व केले, तुकोबारायांनी कवित्व केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी कवित्व केलं, नाथ महाराजांनी कवित्व केलं, म्हणून जे कवित्व करतात ते संत असतातच असं नाही. संताचे ते आप्त नव्हती संत. संतांचे जे आप्त आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्या कुळात जन्माला आलेले आहेत ते संत असतातच असं मात्र नाही. नसतात असंही नाही. ते संतांचं लक्षण त्यांच्या ठिकाणी असेल तर ते संत आहेत. येथे नाही वेश सरते आडनाव. इथं संतांचा वेश जसा आहे तसा वेश घेतला म्हणजे तो संत होतो असंही नाही. किंवा त्यांचं आडनाव असलं जे आहे ते आडनावाचं कोणी असेल तर ते संत असतात असंही नाही. निवडे घावडाव व्हावा अंगी. तर संतत्व येण्यासाठी अंगामध्ये घावडाव व्हावा, तो निवडे, तो संत म्हणून निवडत असतो. घावडाव म्हणजे त्याला सगळ्या जगाचे आघात सहन करावे लागतो. का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. नव्हते ते संत धरिता भोपळा कविता वाकळा प्रावरणाशी. तुकोबाराय म्हणतात कोणी एखाद्याने भोपळा धारण केला, करतात लोक काही करतात, तर भोपळा धारण केला म्हणून कोणी संत होत नाही. किंवा एखादी कोणी गुदळीच पांघरला तरी कोणी संत होत नाही. नव्हते ते संत कविता कीर्तन सांगता पुराण नव्हती संत. कीर्तन केलं म्हणजे संत होत नाही, तो कीर्तनकार होतो. सांगता पुराणे नव्हती संत. पुराणं सांगितली पुराणिक होईल, संत नाही होत. संतांनी पुराणं सांगितली, संतांनी कीर्तनं केली, पण मग ती पुराणं सांगितलं म्हणून ते संत नाहीत किंवा कीर्तन केलं म्हणून संत नाहीत. नव्हती ते संत वेदाच्या पठणे कर्माचरणे नव्हती संत. वेदाचं पठण केलं म्हणजे संत होत नाही, किंवा कर्माचं आचरण केलं अनुष्ठान केलं तर तो संत होत नाही. नव्हती ते संत कविता तपतीर्थाटन. तप केलं तीर्थाटन केलं तरी ते संत नसतात. शेवलिया वन नव्हती संत. एखादा वनात जाऊन राहिला वनात राहिला म्हणून संत नाही होत. कोणी झाडावरच राहतं, कोणी गुहेतच राहतं, कोणी नव्हती संत. माळा मुद्राच्या भूषणे भस्म उधळणे नव्हती संत. माळा मुद्रा घातल्या, हे मुद्रा लावल्या, भस्म लावलं म्हणजे कोणी संत होत नाही. तो का म्हणे नाही निरसला देह तोवर अवघे संसारिक. जोपर्यंत देहाचा निराश होत नाही, स्थूल देह, सूक्ष्मदेह आणि कारणदेह या तिन्ही देहाचा म्हणजे पंचकोशाचा जोपर्यंत निराश होत नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी संत पदाला तो योग्य नाही. अर्थात ज्याच्या देहाचा निराश झाला तो संत आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. तुकोबारा या भंगातून देवाकडं दान मागतात.
तुकोबाराय म्हणतात की हे देवा, तुम्ही मला अशा प्रकारचं दान द्या, हेच दान द्या. कोणतं? तुझा विसर न व्हावा. तुझा मला काय होऊ नये, विसर अशा प्रकारचा होऊ नये. तुझा विसर नाही झाला म्हणजे मी तुझ्या अखंड आवडीनं अशा प्रकारचे गुण गाईन. आणि तुझे गुण गाणं हीच माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी काय आहे, जोडी आहे, लाभ आहे. तुझ्या गुणवर्णना वाचून, तुझ्या स्मरणा वाचून दुसरं काही नको. मुक्ती नगोन संपदा नकोन, काही न लगे मुक्ती आणि संपदा. फक्त संतांची संगती दे, कारण संतांच्या संगतीमध्ये गुण गाता येतात, तुझं चिंतन करता येतं. म्हणून संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. महाराज तुम्ही मुक्तीला नको म्हणता, मग तुम्हाला गर्भवास घ्यावा लागेल. तुला खुशाल घाल गर्भात आम्हाला, सुखे घालावे आम्हाशी. गुणगायी आवडी ह्याची माझी सर्व जोडी. भाग्यवंता ही परवडी, कविती जोडी जन्माची. आपुला आला हो भावे, जे ज्या व्हावे ते आहे. इच्छा भोजनाचा दाता न लगे चिंता करावी. तुका म्हणे आल्या थोऱ्या वस्तू बऱ्या मोलाच्या. आपुला आला हो भावे, जे ज्या व्हावे ते आहे. तुकोबारा या अभंगातून उपदेश करतात. भाग्यवंत, व्यवहारामध्ये ज्याला भाग्यवंत म्हणतात, ज्याला म्हणजेच ज्याच्याकडं संपत्ती असते, श्रीमंत असणारा मनुष्य, त्याला व्यवहारात काय म्हणतात, भाग्यवंत अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि मग त्याच्याकडं ही सगळी समृद्धी गोळा करणं, यालाच ते महत्त्व देतात. आणि म्हणून जन्माची जोडी कविती, आयुष्यभर जे आपल्याला पुरेल एवढ्या अशा प्रकारची ती काय करतात, सगळं धन मिळवून अशा प्रकारचं ठेवतात. तसं तुकोबाराय म्हणतात, तुम्ही भक्तसुद्धा, साधकसुद्धा काय करा, आपुलाला भावे लाहो. आपल्या आपल्या इच्छेनुसार तुम्ही काय करा, हा लाभ प्राप्त करून घ्या. कोणाकडून? देवाकडून. कारण देवाजवळ सगळं जे ज्या व्हावे ते आहे. ज्याला जे पाहिजे ते सगळं त्याच्याजवळ आहे. आणि तो समर्थ आहे, इच्छा भोजनाचा दाता. आपल्याला जी इच्छा असेल ते भोजन देण्यामध्ये तो काय आहे, समर्थ आहे, तो देणारा दाता आहे. म्हणून कसलीही चिंता करण्याची गरज नाही, न लगे चिंता करावी. तुका म्हणे आल्या थोऱ्या वस्तू बऱ्या मोलाच्या. आणि त्या देवाजवळ खूप मोठ्या मोठ्या, खूप मोलाच्या अशा प्रकारच्या वस्तू त्याच्याजवळ आलेल्या आहेत. तुम्ही त्याच्याकडे जा, त्याला शरण जा आणि त्याच्याकडून त्या वस्तू काय करून घ्या, प्राप्त अशा प्रकारच्या करून घ्या. झालेली सेवा पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबाराय संतांच्या चरणी, उपस्थित असणारी सर्व गुरुजन मंडळी, सर्व साधक मंडळी, सर्व भाविक मंडळी, सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमते, विनवित्वासे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
सुरू. युगे 28 झालं. युगे 28 विटेवरी उभा मांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. कुंडलिकात भेटी परब्रह्म आले गा. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जीव लगा. जय देव जय देव. तुळसी माळ गळा कर ठेवून कटी. काशे पीतांबर कस्तुर लाटी. देव सुरवर नित्य येते भेटे. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जीव लगा. जय देव. आषाढी कार्तिकी भक्त जन येते. चंद्रभागे मध्ये स्नान जय करते. दर्शन हे राम त्वया होय मुक्ती. केशवासी नाम देव भावे वाढती. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जीव लगा. जय देव. इंद्रायणीचे तटे धरिला रहिवास. विश्वतारावया लक्ष्मी निवास. ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश. वर्म जानी तया सद्गुरु उपदेश. वर्म जानी तया सद्गुरु उपदेश. जय देव जय ज्ञानदेवा. जीवा शिवाचा आदि परब्रह्म देवा. कृष्ण एकादशी कार्तिक मासे. आपण पंढरीनाथ सनकादिकासी. यात्रेसी येता ते स्वानंद राशी. दर्शन घडे तया निज मुक्ती देसी. दर्शन घडे तया निज मुक्ती देसी. जय देव जय ज्ञानदेवा. जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा. म्हैशिक पुत्र केला वाचक वेदाचा. प्रतिष्ठा गर्भ हरिला विप्रांचा. विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा. प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा. प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा. जय देव जय ज्ञानदेवा. जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा. सनक सिद्ध गणा माझी तो श्रेष्ठ. ज्ञानावरी माझी ज्ञान वरिष्ठ. अनुतापदीप्ती विश्व घनदाट. नाम यावरी लोटे प्रेमाचा लोट. नाम यावरी लोटे प्रेमाचा लोट. लोटे प्रेमाचा लोट. जय देव जय ज्ञानदेवा. जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वसी गोदातीर. ओ वाळू आरती
स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भाव वैटिका नारायण आत्मबोध ओ वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता ब्रह्मा विष्णू महेश जासी छळावया येती न ढळे जाची निष्ठा होय एकात्मता भक्ती ओ वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय ओ वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता प्रपंच रचना सर्वै भोगुनी त्यागिली अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली अहंता ममता दवडून निज शांती वरली तेजाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय देव हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धाराला उपाय सजविला निंदक दुर्जनांचा संदेह निरशिला तेजाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा जय देव 13 दिवस वह्या रक्षुनी आवडती कोरड्याची काढून दाखविल्या शेकी अपार कविता शक्ती निरवुनी विधियोगी कीर्तन श्रवणे तुमच्या उतरले जनलोकी जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय देव बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला गिरिता जनिता तोची आठवा दिला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुण दिला तुके म्हणून तुका नामे गौरविला हे जाती सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय देव प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलिच्या काळा मादी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निधारले निळामणे सकळ संता दोषविले सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूपक जे लिंगिन आनंदे पूजन भावे ओवाळेन म्हणे नामा विठ्ठल रखुमाई उठोबा विश्व भावे तया कुळा माझ्या सकळ हरच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी हे काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावे कासे नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखे निधान पांडुरंग मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरविहीची मज दे आणि तुझे काहे न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तो होय. मज ठेवी पाये संतांची या या संतासी निरवी हेची मज दे आणि मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरहरि श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय
तुकाराम महाराज सिद्धेश्वर भगवान की इंद्रायणी माता की जय पार्वती पते उद्या सकाळी बरोबर 7 वाजता